नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रिव्हियसली आपण रिग्रेशन लाईनचा थेरॉटिकल पार्ट किंवा त्याचं एक्सप्रेशन काय असतं, इक्वेशन काय असतं हे आपण डिस्कस केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या रिग्रेशन लाईनवरती जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारलेत ते आपण इथं समजून घेऊया आणि त्या थ्रू तुम्हाला मग बऱ्याचशा गोष्टी आणखी क्लिअर होतील. तर बघा, हा पहिला क्वेश्चन आहे की ऑब्टेन द रिग्रेशन लाईन्स फॉर द फॉलोइंग टेबल. आता या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चनमध्ये फक्त एवढंच मेन्शन केलंय की ऑब्टेन द रिग्रेशन लाईन. सो वाय ऑन एक्स किंवा एक्स ऑन वाय याबद्दल काही मेन्शन केलेलं नाही. तर अशा वेळेला दोघं रिग्रेशन लाईन तुम्ही इथं कॅल्क्युलेट करायच्या किंवा दोघांचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग आता रिग्रेशन लाईन जेव्हा फाइंड आउट करत असतो आपण, तर कोणकोणता डेटा आपल्याला नेसेसरी असतो, तर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला आर काढावा लागतो. ओके, आर इज नोन ॲज द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. ठीक आहे, तो आर काढणं गरजेचं आहे. आणि आर साठीचा जो फॉर्म्युला असतो तो अशा पद्धतीचा असतो, को व्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. बरोबर. आणि हा को व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला 1/n सिग्मा ऑफ एक्स वाय मायनस एक्स बार वाय बार ह्या गोष्टी लागतील. त्याच्यानंतर सिग्मा एक्स स्क्वेअर जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर 1/x सिग्मा एक्स स्क्वेअर मायनस इथं एक्स बारचा स्क्वेअर ह्या गोष्टी लागतील. आणि सिग्मा वाय स्क्वेअर कॅल्क्युलेट करताना 1/n सिग्मा ऑफ वाय स्क्वेअर मायनस वाय बारचा स्क्वेअर या गोष्टी लागतील. तर एवढ्या गोष्टींचा आपल्याला इथं टेबल प्लॉट करणं गरजेचं आहे. मग आता बघा, हा जो गिवन डेटा आहे मी इथंच याचा टेबल प्लॉट करतो. तो गिवन हे बघा, सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी घेतो एक्स व्हॅल्यूज, नंतर मी इथं घेतो वाय व्हॅल्यू. ठीक आहे. मग एक्स आणि वाय झाल्यानंतर मला इथं लागतोय एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन. मग हा घ्या एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर मला एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर सुद्धा इथं लागतोय. मग हा घ्या एक्सचा स्क्वेअर आणि हा घ्या वायचा स्क्वेअर. ठीक आहे. चला आता 1 बाय 1. एक्सच्या व्हॅल्यू काय आहे 6, नंतर 2, 10, 4 आणि 8. ठीक आहे, खाली यांची बेरीज लागेल. नंतर 9, 11, नंतर 5, 8 आणि 7. ओके. त्याच्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 9 × 54, 11 × 2 = 22, 50. ओके. 8 × 4 = 32 आणि 8 × 7 = 56. यांची पण सम आपल्याला लागेल. त्याच्यानंतर पुढे या एक्स स्क्वेअर, 6चा स्क्वेअर 36, हा 4, 10चा झाला इथं 100. ओके. पुढे 4चा 16 आणि 8चा 64 हे स्क्वेअर झाले. आता वायचा स्क्वेअर 9चा 81, हा 121, नंतर 25, 8चा 64 आणि 49. या सगळ्यांच्यात आपल्याला सम लागणार आहे. तो समेशन ऑफ एक्स, हा समेशन ऑफ एक्स कसा लागेल तर मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग बघा 2 आणि 8 हे झाले 10, हा 10 20 आणि हे 10, सो ही झाली सम 30. समेशन ऑफ वाय इट इज इक्वल टू, चेक करायचं आपण ना, पुन्हा गोष्टी चेक करत चला. सो 6 आणि 4 10, 2 आणि 8 10 आणि हा 10, सो हे झालं 30. नंतर बघा 11 आणि 9 हे झाले 20. ठीक आहे. 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, 20 आणि 20 40, हे झाले 40. आता बघा 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 13 14 4, हातच्याला 1. सो 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 1 21, 214. कॅल्सी वापरू शकता तुम्ही. पुढे बघा 6 आणि 4 10, 10 आणि 10 20 0, हातच्याला 2, 2 आणि तो 3 5, 5 6, 6 6 12 पुन्हा 2. ठीक आहे. हातच्याला 1, तो हे झाले 3 1 220. ठीक आहे. या व्हॅल्यूज किती होतात 220. एकदा कॅल्सीने पण चेक करून घेऊ आपण. 36 आणि 4 40, 100, नंतर 16 आणि 64, तर हे येतंय 220. आता समेशन ऑफ वाय स्क्वेअर करून घेऊ. सो 81 प्लस 121 प्लस 25 प्लस 64 प्लस देन 49, सो याचे सम येते 340. 340. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता आपण इथं फाइंड आउट करूया पहिल्यांदा एक्स बार आणि वाय बार. बघा 1 बाय 1 आपण हे सगळं आता फाइंड आउट करत जाऊया. सो नाव एक्स बार इट इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. तो बोला समेशन ऑफ एक्स किती आली 3 डिवायडेड बाय एन म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट किती एक्स मध्ये 1 2 3 4 5. तो गिवन एन इक्वल टू 5 आहेत. इथे हे लिहून घ्या एन इक्वल टू 5. तो एन इक्वल टू 5 जर घेतला तर इथून एक्स बार भेटला मला 6. तसंच वाय बार बघा, वाय बार किती येणार, तो समेशन ऑफ वाय डिवायडेड बाय एन. तो समेशन ऑफ वाय किती आहे 40 डिवायडेड बाय 5 जर केलं तर हे आन्सर येतं 8. किती येत आहे 8. तसंच पुढे जाऊया
आता को व्हॅरियन्स काढू आपण. तो को व्हॅरियन्स ऑफ एक्स वायचा फॉर्म्युला बघा, 1/n समेशन ऑफ एक्स वाय मायनस एक्स बार मल्टिप्लाय विथ वाय बार. सो 1/n समेशन ऑफ एक्स वाय बघा किती आहे, समेशन ऑफ एक्स वाय या ठिकाणी 214 डिवायडेड बाय 5 मायनस एक्स बार आलाय 6 आणि हा आलाय 8. सो इट इज इक्वल टू, हा आला आपला को व्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. सो 214 डिवायडेड बाय 5 ओके प्लस 8 × 48, तर हे तर 90.80. ठीक आहे. पुन्हा एकदा चेक करा, हे बघा 214 आहे समेशन ऑफ एक्स वाय. ओके, ते पण एकदा चेक करून घ्या तुम्ही. 54 प्लस 22 प्लस 50, 54 22 50 प्लस 32 प्लस 56, तर 214 डिवायडेड बाय 5 डेटा आहे का 6 पॉईंट आहेत, 1 2 3 4 5, तो डिवायडेड बाय 5. ओके, देन मायनस करायचं आपल्याला, मायनस करायचं आहे 8 × 48 48, तर हे आन्सर येते 5 पॉईंट मायनस ऑफ 5.2 आहे, 5.2 मायनस करायचं, मायनस ऑफ 5.2. सो मायनस ऑफ 5.2 को व्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. चला नेक्स्ट पेजवर जाऊया. याच्यानंतर कॅल्क्युलेट करूयात सिग्मा एक्स स्क्वेअर 1/n. ठीक आहे, 1/n सिग्मा ऑफ एक्स स्क्वेअर मायनस मायनस एक्स बार स्क्वेअर. चला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. व्हॉट इज सिग्मा ऑफ एक्स स्क्वेअर? एक्स स्क्वेअरची सम आली 220. 220 डिवायडेड बाय 5 मायनस एक्स बार किती आला आपला 6 चा स्क्वेअर. चला हे आन्सर फाइंड आउट करा. सो 220 डिवायडेड बाय 5 44 मायनस 36. तो हे आन्सर येतं 8. So therefore what is sigma x? Square root of 8. तसंच sigma y square it is equal to 1/n sigma y square minus y bar चा स्क्वेअर. तो बघा सिग्मा y स्क्वेअर 340 आणि y किती 8. 340 डिवायडेड बाय 5 8 चा स्क्वेअर. सो 340 डिवायडेड बाय 5 मायनस 8 चा स्क्वेअर म्हणजे 64. सो हे आन्सर येते 4 सिग्मा वाय स्क्वेअर. सो सिग्मा वाय अंडर रूट ऑफ 4 दॅट इज इक्वल टू 2. ठीक आहे, मग हे सगळं झाल्यानंतर सो देअरफॉर R इज इक्वल टू सिग्मा एक्स सिग्मा वाय. व्हॉट इज द कोव्हॅरियन्स बघा मायनस ऑफ 5.2 डिवायडेड बाय सिग्मा एक्स आहे अंडर रूट मध्ये 8 आणि हा आहे सिंपल 2. बघा मायनस 5.2 डिवायडेड बाय अंडर रूट मध्ये 8 ओके देन मल्टिप्लाय बाय 2. सो याचा आन्सर या ठिकाणी येत आहे मायनस 0.91924 91924. ठीक आहे 91924. तर आपण काय करूयात माहिती का, याला डेसिमल नंतर सेकंड डिजिटलाच आपण राऊंड अप करून घेऊ. मायनस 0.92 आला आपला आर. हा आला आपला आर. ओके सो नाव आता आपण इक्वेशन काढायला मोकळे. नाव इक्वेशन ऑफ किंवा एक काम करूया नाव आता बीटा पण काढून घेऊ इथं बीटा ऑफ वाय एक्स आणि बीटा ऑफ एक्स वाय. ठीक आहे, किंवा एक काम करू नाव इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन्स. नाव इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन्स. त्यामध्ये पहिलं रिग्रेशन लाईन ऑफ y ऑन x. इक्वेशन बघा y मायनस y बार
आर सिग्मा वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स आणि एक्स मायनस एक्स बार. चला याच्यात फक्त व्हॅल्यू आता पुट करा. तो वाय मायनस वाय बार किती आहे 8, आर किती आलाय आपला आता मायनस 0.92 आलाय. हा मी राऊंड अप करून घेतलेला आहे. सिग्मा वाय ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2 डिवायडेड बाय सिग्मा एक्स आलाय आपला रूट मध्ये 8. ओके, नंतर एक्स मायनस एक्स बार आहे आपला 6. तर हे इक्वेशन आता आपल्याला सोडवायचं आहे. वाय मायनस 8 इट इज इक्वल टू हे बघा मायनस ऑफ 0.92 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय रूट 8. तर हे आन्सर येतं मायनस 0.65. मी राऊंड अप करतोय डेसिमल नंतर सेकंड डिजिटला 0.65 एक्स मायनस 6 डेसिमल नंतर मी दुसऱ्या डिजिटला राऊंड अप करतोय, हे लक्षात घ्या. आता याने मध्ये मल्टिप्लाय करू. सो वाय मायनस 8 मायनस 0.65 टाइम एक्स मायनस मायनस प्लस. सो 0.65 मल्टिप्लाय बाय 6. सो इट इज इक्वल टू 3.9. सो वाय इक्वल टू 65 एक्स. आता हा जर इकडे गेला 3 पॉइंट मध्ये जर मी 8 ऍड केला तर हा येणार या ठिकाणी 11.9. तर हे इक्वेशन आहे मित्रांनो रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स. ठीक आहे, रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स. आणि ह्या ठिकाणी हा जो काही आहे इट इज नोन ॲज अ स्लोप. याला लाईनला जर तुम्ही वाय इक्वल टू एम एक्स सोबत जर कम्पेअर केलं एम एक्स प्लस सी सोबत तर हा एम जो असतो तो एम काय आला या ठिकाणी मायनस 0.65 म्हणजेच ही व्हॅल्यू कोणाची आहे बीटा वाय एक्स ची व्हॅल्यू आहे. बीटा वाय एक्स हा स्लोप काढायची गरज नाही पण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो इथं. तर ही झालं तुमची वाय ऑन एक्स. आता पुढच्या पेजवर जाऊया एक्स ऑन वाय काढूया. तो नंबर 2 इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाइन ऑफ एक्स ऑन वाय. ठीक आहे, मग इक्वेशन काय असणार याचं एक्स मायनस एक्स बार बीटा एक्स वाय वाय मायनस वाय बार वाय मायनस तो एक्स मायनस एक्स बार आर सिग्मा एक्स सिग्मा वाय आणि वाय मायनस. मग बघा एक्स मायनस एक्स बार आहे आपला 6, आर किती आलाय आपला मायनस 0.92 राऊंड अप केलाय आपण त्याला 9. सिग्मा एक्स ची व्हॅल्यू आहे 2 आणि सॉरी सिग्मा एक्स ची व्हॅल्यू आहे अंडर रूट मध्ये 8 आणि वाय ची आहे 2. बघून घ्या एकदा सिग्मा वाय ची 2 सिग्मा एक्स ची अंडर रूट मध्ये 8 आणि हा एक्स मायनस 8 बरोबर. चला आता आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा एक्स मायनस 6 आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया मायनस 0.92 मल्टिप्लाय बाय रूट मध्ये 8 डिवायडेड बाय 2. सो हे आन्सर येतं इथं इट इज मायनस ऑफ 1.30 एक्स मायनस 8. तो एक्स मायनस 6 मायनस ऑफ 1.30 एक्स मायनस मायनस प्लस 1.30 ला जर 8 ने मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर येत आहे 10.40. सो एक्स इट इज इक्वल टू ह्या 6 ला तिकडे पाठवायचं आहे मायनस 1.30 एक्स प्लस हा जर तिकडे गेला तर 16.40 असं हे इक्वेशन येणार. सेकंड इक्वेशन रिग्रेशन लाईन ऑफ एक्स ऑन वाय. तर या ठिकाणी वाय पाहिजे बरं, इथं वाय पाहिजे, इथंही वाय पाहिजे, इथंही वाय पाहिजे, इथंही वाय पाहिजे. तो वाय वाय देणार वाय वाय रिग्रेशन लाईन ऑफ एक्स ऑन वाय. तर ही व्हॅल्यू आता कुणाची असणार याला पुन्हा जर कम्पेअर केलं तुम्ही एक्स इक्वल टू एम वाय प्लस सी सोबत जर कम्पेअर केलं तर हा एम तुम्हाला इथं काय मिळणार आहे मायनस 1.30 जी की तुमची व्हॅल्यू आहे बीटा एक्स वाय ची. बीटा एक्स वाय ची. तर एक गोष्ट आता एक नोट पॉईंट मी इथं सांगतो जो खूप महत्वाचा आहे तो तुम्हाला इतर न्यूमेरिकलला कामात येईल की इफ बीटा एक्स वाय बीटा वाय एक्स
बोथ जर का पॉझिटिव्ह असतील तर त्या केसमध्ये जो आर असतो आर हा येतो पॉझिटिव्ह. आर कसा असतो पॉझिटिव्ह, कोइफिशियंट ऑफ रिग्रेशन. देन इफ बीटा एक्स वाय आणि बीटा वाय एक्स बोथ जर का निगेटिव्ह असतील तर या केसमध्ये जो आर असतो हा सुद्धा निगेटिव्हच असतो. जे की तुम्ही ह्या प्रॉब्लेम मध्ये बघू शकतात. इथं बघा हा बीटा निगेटिव्ह आला, त्यानंतर हा बीटा जो आहे तो निगेटिव्ह आला, तर याच्यामध्ये आर सुद्धा कसा असतो निगेटिव्ह. जेव्हा दोघं बीटा पॉझिटिव्ह असतात तर आर असतो पॉझिटिव्ह. एखादा विद्यार्थी म्हटला सर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, तसं कॉम्बिनेशन येत नाही, कारण आर इज अंडर रूट मध्ये बीटा एक्स वाय आणि बीटा वाय एक्सचं मल्टिप्लिकेशन. जर एक निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये तो कॉम्प्लेक्स नंबरमध्ये चालला जाईल. तर तो बीटा दोघं पॉझिटिव्ह असतात किंवा दोघं निगेटिव्ह असतात. दोघं स्लोप पॉझिटिव्ह असतील किंवा दोघं स्लोप निगेटिव्ह असतील. जर दोघं पॉझिटिव्ह असतील तर आर पॉझिटिव्ह, दोघं निगेटिव्ह असतील तर आर सुद्धा निगेटिव्ह. तर अशा पद्धतीने हा प्रश्न इथं कंप्लीट मी सोडवून घेतलेला आहे. रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स आणि रिग्रेशन लाईन ऑफ एक्स ऑन वाय. आय होप तुम्हाला नक्की सगळ्यांना समजला असेल. असेच आणखी या टॉपिकवरचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.